गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. कालच्या तासिकेमध्ये आपण युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास याविषयी माहिती घेत होतो. इतिहासामधलं हे पहिले प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये युरोपातील प्रबोधन कशा पद्धतीने झालं आणि विज्ञानाचा विकास, प्रबोधनामधून लोकांच्या ज्या काही चुकीच्या कल्पना होत्या त्या कल्पना निघून जाऊन विज्ञानवादी दृष्टिकोन, मानवतावादी दृष्टिकोन कशा पद्धतीने विकसित झाला हे आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युरोपातील मध्ययुगामध्ये सर्वसाधारणपणे इतिहासाचे 3 कालखंड पडतात. पहिला कालखंड आहे प्राचीन, जो आरंभापासून इसवी सन 1000 पर्यंत. त्यानंतर दुसरा कालखंड आहे तो म्हणजे मध्ययुगीन, तो इसवी सन 1000 ते सर्वसाधारणपणे 1600 पर्यंत. आणि त्यानंतर 1601 ते जवळपास 2000 आपण गृहीत जर धरलं तर हा आधुनिक इतिहासाचा कालखंड. तर युरोपामध्ये काय झालं की मध्ययुगाच्या शेवटी म्हणजेच काय की सर्वसाधारणपणे 14व्या-15व्या शतकामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन झालं. प्रबोधन होणं म्हणजे काय की बाबा एखाद्या चुकीच्या ज्या काही कल्पना आहेत, ज्या काही रूढी परंपरा आहेत, ह्या रूढी परंपरा समाजामधून काढून टाकणे. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे होते. त्यांनी विशेष म्हणजे गिरणी कामगारांसाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन केलं आणि ह्या प्रबोधनामधून विशेष म्हणजे आपण युरोपचं जर पाहिलं तर युरोपामधून मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये प्रबोधन झालं आणि भौगोलिक शोध आणि धर्मयुद्ध सुधारणेची चळवळ या घटनेमुळे काय झालं की आधुनिक या पाया किंवा आधुनिक युगाचा पाया घातला गेला. आणि ह्या आधुनिक युगामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे या काळामध्ये कला, स्थापत्य, तत्वज्ञान अशा अनेक क्षेत्रामध्ये एक पुनर्जीवन किंवा एक नवीन सुरुवात झाली आपल्याला असं म्हणता येईल. ग्रीक आणि जसं जगाच्या पाठीवर 5 संस्कृत्या आहेत, प्राचीन अशा संस्कृत्या आहेत आणि त्या प्राचीन अशा संस्कृत्या ज्या आहेत त्या म्हणजे सिंधू संस्कृती, ग्रीक संस्कृती, चीनची संस्कृती, मेसोपोटेमिया संस्कृती आणि रोमन संस्कृती. मग ह्या ग्रीक रोमन ज्या काही संस्कृती होती त्या परंपराचं पुनर्जीवन झालं. आणि या प्रबोधन म्हणजेच काय की सर्वसाधारणपणे आपल्याला अशी व्याख्या करता येईल की समाजातील आणि धर्मातील ज्या काही चुकीच्या धार्मिक संकल्पना आहेत, धार्मिक कल्पना आहेत, समाजातील ज्या काही अंधश्रद्धा आहेत, या अंधश्रद्धा नाकारणे किंवा कमी करणे यासाठी लोकांना प्रबोधन म्हणजे त्यांच्या विचारामध्ये परिवर्तन करणं याला प्रबोधन असं म्हटलं गेलं. आणि प्रबोधनाचं विशेष म्हणजे प्रबोधनानं सर्वांगीण प्रगतीला काय दिली, चालना दिलेली आहे. आता परत विशेष म्हणजे आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिलेलं आहे, परंतु अजून त्याची परत एकदा उजळणी घेतोय मी. आणि यानंतर युरोपमधील धर्मयुद्ध आणि त्याचा परिणाम, विशेष म्हणजे युरोपमध्ये जेरुसलेम आणि बेथलहेम ही जी काही शहरं आहेत, ही शहरं आज सुद्धा अस्तित्वात. ही शहरं ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियांना पवित्र आहे. आणि जसं आपल्याकडं सिंधू संस्कृतीमध्ये किंवा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वाराणसी, ज्याला काशी आपण म्हणतो, किंवा बद्रीनाथ, केदारनाथ ही जी काही शहरं आहेत ही काय किंवा तिथं एक संकल्पना आहे किंवा एक कल्पना आहे की बाबा त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग वगैरे आहेत किंवा काशी म्हणजे वाराणसीला जाऊन आल्यानंतर जे काही पाप वगैरे आहेत ते धुवून जातात, अशी जी काही कल्पना आहे त्या पद्धतीनं विशेष म्हणजे ह्या ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मामध्ये जेरुसलेम आणि बेथलहेम ही शहरं त्यांच्या अनुयायासाठी किंवा जे काही ख्रिश्चन धर्म मानणारे लोक आहेत किंवा हे ज्यू लोक आहेत किंवा इस्लाम धर्म मानणारे लोक आहेत त्यांच्यासाठी पवित्र होती. आणि विशेष म्हणजे
ह्या 11व्या शतकामध्ये ही दोन्ही क्षेत्रात 11वं शतक म्हणजेच सर्वसाधारणपणे इसवी सन 1001 ते 1100, इसवी सन 1001 ते 1100 या 11व्या शतकामध्ये ही दोन्ही शहरं काय होती की इस्लाम सत्ताधीशांच्या ताब्यामध्ये होती. आणि ती परत मिळवण्यासाठी विशेष म्हणजे ख्रिश्चन धर्मियानं जी काही युद्ध केली, जी काही लढाया लढल्या त्याला धर्मयुद्ध असं म्हटलेलं आहे. बेथलेहेम आणि जेरुसलेम ही शहरं 11व्या शतकामध्ये इस्लाम सत्ताधीशांच्या किंवा इस्लाम राजांच्या ताब्यामध्ये किंवा मुस्लिमांच्या ताब्यामध्ये होती. ती परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्मांनी जी काही युद्ध केली ती युद्धांना धर्मयुद्ध असं नाव दिलेलं. आता दुसरा मुद्दा आहे की धर्मयुद्धाला पाठिंबा का देण्यात आला. विशेष म्हणजे मध्ययुगामध्ये धर्मयुद्धाला पाठिंबा देण्याचं कारण का की सामान्य जनता ही युरोपमधील सामान्य जनता ह्या धर्मयुद्धाच्या नावानं भारावून गेली होती. आज सर्वसाधारणपणे शोकांतिका अशी आहे की ज्यावेळेस दहशतवादी तयार करण्यात येतं त्यावेळेस दहशतवाद तयार करण्यासाठी किंवा दहशतवादी जो तयार होतो त्याचा पूर्णपणे ब्रेन वॉश किंवा त्याच्या मेंदूमधून एक धर्मासाठी ज्याला दहशतवादी जिहाद असं म्हटलं जातं. जिहाद म्हणजे काय, धर्मासाठी आपण मरतोय. परंतु ही चुकीची कल्पना आहे. मोहम्मद पैगंबरने किंवा कुठल्याही देवतेनं म्हणजे मारा किंवा हे करा असं सांगितलेलं नाहीये. परंतु ज्या काही संघटना आहेत, दहशतवादी संघटना आपल्याला असं म्हणता येईल, आणि त्या संघटना तरुण वर्गाला भरकुटून किंवा एखाद्या चुकीच्या कार्याला किंवा चुकीच्या ह्याला मार्गस्थ करतात. मग आपण या धर्मयुद्धामध्ये मध्ययुगाचा विचार जर केला तर युरोपमधील सामान्य जनता ही धर्मयुद्धाच्या नावानं काय झाली, भारावून गेली. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ह्या धर्मयुद्धामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्मगुरु पोप हा काय होता की महत्वाचा होता. धर्मगुरु जो ख्रिश्चन धर्माचा धर्मगुरु जो आहे पोप हा काय होता, सगळ्यात महत्वाचा होता. जसं आपल्याकडं शंकराचार्य हिंदू धर्मामध्ये काय शंकराचार्य, ख्रिश्चन धर्मामध्ये पोप, इस्लाम धर्मामध्ये विशेष म्हणजे जो काही प्रमुख आहे त्या ह्याला असं हे केलं जातं. तर त्या पद्धतीनं विशेष म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये पोप हा महत्वपूर्ण होता. आणि त्यांनी काय केलं की विशेष म्हणजे ह्या धर्मयुद्धामध्ये जे काही लोक सामान्य जनता सहभागी होतील त्या लोकांना पापशालनापासून मुक्ती देणे किंवा त्या लोकांना माफ करणे असे त्यांनी काय केलं की बाबा एक सवलती जाहीर केल्या. त्यांनी सांगितलं ख्रिश्चन धर्मामध्ये विशेष म्हणजे चर्चमध्ये एक क्रॉस असतो आणि त्या क्रॉसच्या बाजूला एक छोटी कोठडी असते खाली, आणि त्या कोठडीमध्ये जाऊन आपण जे काही पाप केलेलं आहे किंवा एखाद्याचं पैसे बुडवले, एखादी चोरी केलेली आहे, तसं तिथं आपण जाऊन काय करायचं त्या कोठडीमध्ये जाऊन सांगायचं. नंतर विशेष म्हणजे तो धर्मगुरू जो आहे तो धर्मगुरू काय करतो, बाबा तुम्हाला जी काही तुम्ही जे गुन्हा केलेला आहे तो गुन्हा माफ करण्यासाठी तुम्हाला दंड थोपवतो. म्हणजेच काय, किंवा तो गुन्हा त्या पापासाठी तुम्हाला जो काही शिक्षा आहे ती शिक्षा त्या ठिकाणी थोपवली जाते, सांगितली जाते. म्हणजे ह्या पोपनं त्या धर्मगुरूंनी काय केलं की सगळ्यात महत्वाची म्हणजे काय किंवा पापशाळा संदर्भात त्यांनी काय केलं, सवलती जाहीर केल्या. आणि यामुळं काय झालं की सामान्य जनता ही या धर्मयुद्धामध्ये मनापासून सहभागी झाली. आणि यामुळे काय झालं, युरोपातील सामाजिक राजकीय सर्वच याला कारणीभूत होतं. ह्याला एक कारण नव्हतं, ह्याला राजकीय पार्श्वभूमी सुद्धा कारणीभूत होती. आणि दुसरी महत्वाचं म्हणजे सामाजिक पार्श्वभूमी सुद्धा या धर्मयुद्धाला कारणीभूत होती. एक सर्वसामान्य लोक आहेत, सर्वसामान्य लोकांना सांगितलंय की बाबा तुम्हाला आम्ही 10,000 रुपये देतोय, तुम्ही एवढं काम करा. एक गरीब आहे. मग त्या पद्धतीने काय झालं किंवा सामाजिक तर होतच होतं, परंतु राजकीय या धर्मयुद्धाला राजकीय पाठबळ सुद्धा या ठिकाणी मिळालं होतं. रोमन सम्राटांनी काय केलं की धर्मयुद्धाच्या आधारे सिरिया आणि आशिया मायनर या ठिकाणी काय केलं की आपली सत्ता प्रस्थापित करायची.
या ठिकाणी राजकीय कारण काय होतं की रोमन सम्राट जे होते, रोमन सत्ताधीश होते, ह्या रोमन सत्ताधीशांना काय करायचं होतं की आपल्या ह्या धर्मयुद्धाच्या आड काय करायचं होतं, सीरिया आणि आशिया मायनर या ठिकाणी आपली सत्ता स्थापन करायची होती. जसं इंग्रजांनी भारतामध्ये व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. त्यांना फक्त इथं सुरुवातीला व्यापार करायचा होता, परंतु त्यांनी काय केलं, फोडा आणि राज्य करा हे नीती अवलंबली. त्या पद्धतीने या कालखंडामध्ये विशेष म्हणजे काय झालं किंवा सीरिया आणि आशिया मायनर ठिकाणी या ठिकाणी या रोमन सम्राटानं सत्ता स्थापन करायची होती. दुसरं म्हणजे इटली या देशातील जो काही राजा होता व्हेनिस आणि जेनेवा ह्या व्यापारी शहरातील धनिकांना मध्य आशियाच्या बाजारपेठा प्रस्थापित केल्या. विशेष म्हणजे इटली शहरामध्ये इटली या देशामध्ये व्हेनिसा आणि जेनेवा हे 2 व्यापारी शहर आहेत. या व्यापारी शहरामध्ये मोठमोठे व्यापारी आहेत किंवा धनिक श्रीमंत आहेत. म्हणजे श्रीमंतांना काय करायचं होतं की बाबा विशेष म्हणजे आशियामध्ये बाजारपेठा मिळवायच्या होत्या, प्रस्थापित करायच्या होत्या. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं की या व्यापाऱ्यांनी सुद्धा किंवा धनिकांनी, ह्या श्रीमंतांनी सुद्धा धर्मयुद्धाला काय झाला, पाठिंबा दिला. युरोपमधल्या अनेक लोकांनी ह्याला पाठिंबा दिला आणि यामधून इसवी सन 1096 इसवी सन विशेष म्हणजे पहिलं धर्मयुद्ध कधी जर झाला असेल तर इसवी सन 1096 साली पहिलं धर्मयुद्ध. आणि या पहिल्या धर्मयुद्धामधून काय झालं, याच कालखंडामध्ये पोप युजिनियस याने काय केलं की फ्रेंच राजा 7वा लुई, फ्रेंचमध्ये जवळपास लुई घराण्याची सत्ता ही जवळपास 500 ते 700 वर्ष लुई घराण्याची सत्ता होती. आणि फ्रेंच मध्ये 7वा लुई आणि त्यानंतर जर्मन सत्ताधीश 3रा कॅनरॉड याच्या मदतीनं पोपनं काय केलं, हे धर्मयुद्ध लढवलं. परंतु या ठिकाणी तुर्कांनी त्याचा पराभव केला आणि इजिप्तचा प्रमुख सलाद्दीन यांनी 1187 मध्ये जेरुसलेम परत जिंकून घेतलं. आणि एकूण विशेष म्हणजे 9 धर्मयुद्ध झाली. आणि या धर्मयुद्धामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटी ह्या धर्मयुद्धाचा शेवट काय झाला तर जेरुसलेम आणि त्याचा जो काही परिसर आहे हा मात्र इस्लामी सत्तांच्या किंवा इस्लामी राजांच्याच ताब्यामध्ये राहिला. आता धर्मयुद्धाची अपयशाची कारण काय आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण धर्मयुद्धाला पाठिंबा पाहितला, धर्मयुद्धाचा परिणाम बी आपण पाहिलं. परंतु आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्मयुद्ध अपयशी का झालं हे आपण पाहणार होतो. आता अपयशी धर्मयुद्धाच्या अपयशीची कारणे अपयशाची कारण काय तर सगळ्यात महत्वाचं युरोपीय धर्मयुद्धामध्ये ख्रिश्चन धर्मयुद्धांना काय होतं अपयश का आलं तर पोप आणि युरोपमधील जे काही राजे होते, सत्ताधीश होते, यांच्यामध्ये संकुचित वृत्ती म्हणजेच काय की त्यांनी स्वतःसाठी किंवा आता जे काही राजे होते त्यांना बाजारपेठा किंवा सत्ता स्थापन करायची होती. आणि पोपला काय करायचं होतं किंवा जी काही धर्मगुरू आहे हा धर्मगुरूला काय करायचं होतं की ती शहरं मिळवायची होती किंवा ती जागा मिळवायची होती, अशी संकुचित वृत्ती होती. आणि धर्मावरील दुसरं कारण म्हणजे काय की धर्मावरील जी काही श्रद्धा आहे ही श्रद्धा कमी झाली. धर्मावरील जी काही श्रद्धा आहे किंवा एक आपण विश्वास ज्याला आपण म्हणतो हा विश्वास कमी झाला. तिसरं कारण म्हणजे एकीचा अभाव. पोप सत्ताधीश यांच्यामध्ये एकीचा अभाव होता. त्यानंतर जर्मन सम्राट आणि पोप याच्यामध्ये विदुष्ट आलं. आणि विशेष म्हणजे बाबस्टाईन सम्राटाच्या सहकार्याचा अभाव. यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपयश हे कशा पद्धतीने आलं. एक तर पहिलं म्हणजे संकुचित वृत्ती, स्वतःपुरतं पाहणं. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं दुसरं असं की बाबा जर्मन सम्राट आणि पोप याच्यामध्ये विदुष्ट किंवा वाईटपणा आला. आणि तिसरं म्हणजे बाईस्टाईन सम्राटाच्या सहकार्याचा अभाव हा एक महत्वाचं कारण.
आता यानंतरचा पुढचा जो महत्वाचा म्हणजे मुद्दा आहे तो म्हणजे आपण ह्या धर्मयुद्धाचा परिणाम पाहणार आहोत. धर्मयुद्धाचा परिणाम काय आहे, विशेष म्हणजे जी काही